सासऱ्याने सुनेचे प्रियकरासोबत शरीर संबंध घडवून आणले. पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादरून जाल. तरुण सून घरात आली तशी सासरा बनलेल्या साठीला पोहोचलेल्या अब्बासची जवानीही उफाळून आली. तो तिच्यावर नजर ठेवून होता. सुनेला भोगण्याची नीच वासना त्याच्या मनामध्ये घर करून होती. तिच्यासाठी त्याने मुलाला नोकरीच्या निमित्ताने परप्रांतात पाठवले होते. सून एकटी सापडली तर भोगता येईल असे त्याला वाटत होते, पण सुनेनं त्याला झिडकारले. त्यानंतर त्याने एक नवा डाव टाकला. गोड बोलून त्याने सुनेकडून लग्नाआधीच्या प्रियकराची माहिती घेतली. त्याला गाठले आणि घरी आणले. सुनेला लग्नाआधीचा प्रियकर भेटला. आता तिचे प्रेम उफाळून आले. सासऱ्यानेच सुनेच्या आणि तिच्या प्रियकराचे संबंध जोडून दिले. आता सून प्रियकरासोबत घरामध्ये काम क्रीडा करू लागली. ती प्रियकराच्या बाहोत सगळे विसरून गेले होते. तेव्हा सासऱ्याने आपला डाव टाकला. मी तुला प्रियकरासोबत शरीर संबंध ठेवण्याची मुभा दिली, आता तू मलाही सुख दे असे म्हणत त्याने तिच्यावर हात टाकला. पण तरीही तिने त्याला झिडकारले. त्यामुळे संतापलेल्या सासऱ्याने सुनेचा जीव घेतला. नात्याला काळीमा फासणाऱ्या या विश्वासघातकी घटनेचे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेश राज्यातील खुरगान या छोट्या गावामध्ये अब्बास वय वर्ष 58 हा राहतो. 2 वर्षांपूर्वी त्याचा मुलगा सलमान वय वर्ष 28 याचा विवाह कैराना येथील मुस्कारा वय वर्ष 25 हिच्याशी झालेला होता. सून घरामध्ये आली. तिने संसाराची सारी सूत्रे हातात घेतली. पती आणि वडिलांच्या समान सासऱ्याची ती काळजी घेऊ लागली. सलमान मुस्काराचा संसार सुखामध्ये सुरूच चाललेला होता. नवे नवरे असलेली मुस्कारा घरात आली तसा घराचे रूप पालटले होते. अब्बासच्या पत्नीचे निधन झाल्यापासून अब्बास आणि सलमान हे दोघे बाप मुलगा राहत असत. त्यामुळे घराची देखभाल म्हणावी तशी होत नव्हती. पण सून आल्यानंतर मात्र घराला घरपण आलेले होते. तसेच अब्बासच्या मनातही जवानी संचारलेली होती. गोऱ्या पान देखण्यास सुनेचा देह पाहून त्याची काम भावना उत्तेजित होऊ लागली होती. त्याची नजर मुलीसमान सुनेवरून हटता हटत नव्हते. तो रिकामाच असल्याने घरातच बसलेला असायचा. सलमान कामासाठी बाहेर गेला की मुस्कराला काय लागते काय नाही हे सासरा अब्बासच बघत होता. वडिलकीच्या नात्याने ती त्याला मान देत होती, पण तो मात्र तिचा कोवळा देह भोगण्याची इच्छा बाळगून होता. तिचे शरीर पाहण्यातच तो रंगून जात होता. तिला कशी भोगता येईल याचा दिवस रात्र विचार करत होता. आपल्या मुलाला म्हणजे तिच्या पतीला तिच्यापासून दूर केले तर ती प्रणयासाठी आतुर होईल आणि आपल्या जाळ्यामध्ये सापडेल असे त्याला वाटू लागले होते. या विचारातून त्याने मुलगा सलमान याला समजावण्यास सुरुवात केली की आता तुझे लग्न झाले आहे, तू शहरात जाऊन काहीतरी चांगले काम बघ. खर्च वाढला आहे, त्यामुळे जास्त कमाई केलीस तर आपण सुखात राहू. बापाचे म्हणणे मुलालाही पटत होते. तो काम शोधू लागला होता. तो शहरामध्ये परप्रांतात नोकरीसाठी गेलेल्या मित्रांना आणि नातेवाईकांना संपर्क करू लागला होता. माझ्यासाठी काम बघा असे सांगू लागला. त्याची ही धडपड पाहून मित्र नातेवाईक त्यांच्यासाठी काम बघू लागले. त्याला पंजाब राज्यामध्ये काम मिळाले आणि तो तिकडे कामासाठी निघून गेला. आता घरात केवळ अब्बास आणि मुस्करा दोघेच राहू लागले. आता सगळ्या कामासाठी मुस्कराला सासरा अब्बासवर अवलंबून राहावे लागत होते. आता त्याला रान मोकळीच होते. तो नेहमीच तिच्या मागे पुढे घुटमळत होता. त्याच्या मनामध्ये काय चाललेले आहे याचा तिला अंदाज नव्हता. त्याच्या मनातील वासना इतकी वाढली की एका रात्री तो उठला आणि सून झोपली होती त्या खोलीमध्ये गेला. ती गाढ झोपेत होती. तो तिच्याजवळ बसला. त्याचा श्वास वाढला होता. त्याने हळूच तिच्या स्तनावर हात ठेवला. ती झोपेत असल्याने तिला काही जाणवले नसावे, पण त्याने तिच्या स्तनावरून हात फिरवत फिरवत दाब वाढवला. तशी तिला जाग आली. समोर सासऱ्याला पाहून ती हादरूनच गेली. ती जागी झाली तसा तो तिचे स्तन पकडून तिच्यावर पालता पडला. तिच्याशी बळजबरी करू लागला. तिने त्याला अंगावर बाजूला ढकलले. तिला राग अनावर झाला होता, पण रात्रीची वेळ होती. आरडाओरडा केला तर आपलीच आबरू जाणार या भीतीने ती गप्प राहिली. पण तिला खोलीतून बाहेर हाकलून लावले.
तो चुपचाप बाहेर जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने तिला स्वयंपाक खोलीत गाठले. तो म्हणाला, काल माझ्याकडून एक चूक झाली, त्याबद्दल कोणाला काही सांगू नको. ती रागातच म्हणाली, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, मी तुमची सून आहे, इतकेही कळत नाही का तुम्हाला? सगळं समजतं ग, पण तू मला खूप आवडतेस. तुझी जवानी बघून मला राहवले नाही. लाज वाटते का असे बोलायला? तिने रागाने त्याला फटकारले. खरे ते तुला सांगितले, चूक माझी आहे, पुन्हा तसं होणार नाही, तू विसरून जा, असे म्हणत त्याने आपल्या कृत्यावर पडदा टाकला. पण तो तिच्यावर पाठ ठेवून होताच. त्याची चूक झाली असे समजून तिने ते मागे टाकले. पण आता सून सासऱ्यातील भीड संपली होती. माझा मुलगा तुला टाकून परगावे गेला, ते काही मला आवडले नाही, असे तो म्हणायचा. त्यावर ती म्हणायची, मग येथे राहून काय करायचे? येतात की 8-10 दिवसांनी? हो ग, पण भर जवानीत तुला एकटं राहावं लागतं, हे नाही बरं वाटत मला. जवानी आहे तोवर सुख घेतले पाहिजे. तो तिच्याकडे डोळे मिचकावत बघायचा. आता तिला त्याचा राग येत नव्हता. ती खुलत चाललेली होती. बोलता बोलता त्याने तिला लग्नाआधी तुझी काय भानगड होती का असे विचारले. आता तिला सासऱ्याची भीती नव्हती, त्यामुळे तिने बिनधास्त लग्नाआधीचे प्रेम प्रकरण सांगितले. आपल्या प्रियकराचे नाव, पत्ता सांगितला. काय काय मोज केली तेही सांगितले. सासऱ्याची चूक सुनेच्या हातात होती, तशी आता सुनेची चूक सासऱ्याच्या हातात आलेली होती. आता त्या म्हाताऱ्या अब्बासच्या डोक्यामध्ये वेगळाच डाव रंगू लागला. अब्बासने सून मुस्कराचा प्रियकर जावेद, वय वर्षे 27, याला शोधून काढले. त्याच्याशी बोलणे वाढवत त्याने मैत्री केली आणि एक दिवस घरी बोलवले. जावेदच्या ध्यानीमनी काहीच नव्हते, त्यामुळे तो अब्बासला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. अब्बासने त्याचे स्वागत केले. सुनीला हाक मारली. सून पाणी घेऊन बाहेर आली. सोप्यात प्रियकर जावेदला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली, तर मुस्कराला पाहून जावेदही हबकला. आपण चुकीच्या घरात आलो असे त्याला वाटत होते. थोडा वेळ थांबून तो सटकला. तो गेल्यानंतर अब्बासने मुस्कराला विचारले, हाच का तुझा प्रेमी? तिने होकार दिला. मग तू बोलली का नाहीस? त्याने विचारले. त्यावर ती म्हणाली, माझे लग्न झाले आहे, आता कसे बोलणार? त्यावर नीच सासरा म्हणाला, तुला हवे असेल तर त्याला बोलवत जा, मी कोणाला काही सांगणार नाही. माझ्या मुलाला सोडून जाऊ नको, पण प्रियकराकडून फक्त सुख घेतलंस तर कोणाला काही समजणार नाही. थेट सासरा सुनीला प्रियकरासोबत व्यभिचार करण्यास सांगत होता. इतक्या नीच पातळीवर गेलेल्या अब्बासच्या मनामध्ये वेगळाच डाव होता. हे सून मुस्कराला समजले नाही. ऐन जवानीमध्ये शरीर सुखापासून वंचित असलेल्या मुस्कराच्या मनामध्ये वासना जागी झाली. तिने सासऱ्याच्या म्हणण्याला होकार दिला. मग अब्बासने जावेदला गाठले. त्याला पाहून जावेद घाबरून गेला. आपली भानगड याला कळले असेल तर आपले काही खरे नाही असे त्याला वाटले होते. पण अब्बास त्याच्याशी हसत बोलत होता. मला सगळे समजले आहे, पण तू घाबरू नको. तू माझ्या घरी येत जा, माझ्या सुनेला भेटत जा, माझी काहीच अडचण नाही, असे अब्बासने सांगितले. हे ऐकून जावेद हरकला. त्याला तर त्याची प्रेसी कोणत्याही जबाबदारीशिवाय भोगायला मिळणार होते. तो त्याच्यासोबत त्याच्या घरी गेला. घरामध्ये मुस्कराने त्याचे हसून स्वागत केले. त्याला घरातच थांबवून अब्बास कामाचे निमित्त करून घरातून बाहेर पडला. तो घराबाहेर पडताच जावेदने मुस्कराला जवळ ओढले. तिला मिठीत घेऊन तो चुंबनांचा वर्षाव करू लागला. तुझा सासरा चांगला आहे, आपल्याला मोकळीक दिली, असे म्हणत जावेद तिच्या सर्वांगाचे मर्दन करू लागला. तिला शरीरसुख हवेच होते. आता तर प्रियकरच मिठीत आल्याने ती सुकावलेली होती. ती त्याला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि दोघे विवस्त्र झाले. बाहेर सासरा पहारा देत होता आणि आत सून प्रियकरासोबत शरीरसुख घेण्यामध्ये रंगून गेली होती. मनसोक्त सुख बघून जावेद बाहेर आला. थोडा वेळ बाहेर थांबून तो घरातून बाहेर पडला आणि त्यानंतर काही वेळाने सासरा अब्बास घरात आला. तिच्याकडे बघून हसत म्हणाला, काय सुनबाय, खुश ना? ती लाजली. सासरा आणि सुनेने नात्याची लाज सोडलेली होती. आता तर हा प्रकारच कायमचाच होऊन गेला. जावेद अब्बास सोबत घरी यायचा. बाहेरच्या खोलीमध्ये अब्बास बसायचा, तर आतल्या खोलीमध्ये जाऊन जावेद आणि मुस्करा यांच्यामध्ये कामक्रीडा रंगायची. समागमावेळी बेभान झालेली मुस्करा सुस्कारे सोडायची, हसायची, खिदळायची. हे आवाज
अब्बासला उत्तेजित करत होते. तो बेभान होत होता. आता सून आपल्या कचाट्यामध्ये सापडली आहे. आता ती शरीर सुखाला नकार देणार नाही असे त्याला वाटत होते. कामातून झालेला अब्बास दिनांक 11 फेब्रुवारीच्या रात्री सून मुस्कराच्या खोलीत गेला. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, पण तो खिडकीतून आत हात घालून उघडता येत होता. त्याने तिच्या न कळत दरवाजा उघडला. सून झोपण्याची तयारी करत होते. बाजूला तिचे 3 महिन्यांचे बाळ झोपलेले होते. तिच्याजवळ बसत अब्बास म्हणाला, मुस्करा, आज नाही म्हणू नको, मला खूप इच्छा झाली आहे. त्याने तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ खेचले. सोडा मला, तुम्हाला काही लाज आहे की नाही, ती रागात म्हणाली. त्यावर निर्लज्जपणे अब्बास म्हणाला, तुला झोपायला यार चालतो, मग माझ्याशी संबंध केलेस तर काय होतं? मी तुला अडवले नाही, तू मला अडवू नकोस. मलाही सुख दे, मी तुझी भानगड कोणालाच सांगणार नाही असे बडबडत तो तिच्याशी चाळे करू लागला होता. बळजबरीने तो तिची वस्त्रे बाजूला करू लागला. त्याला विरोध करत तिने जोराचा धक्का मारला. तसा तो बेडवरून खाली पडला. त्याला राग अनावर झाला. त्याने तिचा गळा आवळून धरला. तिने त्याला जास्तच प्रतिकार केला. त्याने तिचा गळा जोराने आवळला आणि काही क्षणामध्ये मुस्कराचा श्वास थांबला. तिचा मृत्यू झालेले लक्षात येताच अब्बास मनातून घाबरला. आपल्या हातून आपल्या सुनेचा खून झाला. आता आपली धडगत नाही हे त्याच्या आता लक्षात आले. तेव्हा या खुनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने वेगळाच प्लॅन आखला. त्याने खोलीतून बाहेर येत दरवाजा खिडकीतून हात घालून आतून बंद केला. त्याने त्याचा मुलगा सलमानला संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला. त्याने पोलिसांना सांगितले की माझ्या सुनेने आत्महत्या केली आहे. तोवर दुसरा दिवस म्हणजे 12 फेब्रुवारी सुरू झाला होता. सकाळीच पोलीस त्याच्या घरी आले होते. तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना कोणावरही संशय आला नाही. सारे सोपस्कार पार पाडून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हा खून पचला असे अब्बासला वाटत असतानाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यामध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाल्याने नमूद केले. तसेच तिच्या मानेवर दाबल्याच्या खुणाही दिसून आल्या होत्या. घटना घडली त्यावेळी सासरा अब्बासच घरात असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. या सखोल चौकशीमध्ये प्रश्नांची उत्तरे देताना तो भांबावला आणि सारे काही सत्य बाहेर आले. त्याने सगळे कारस्थान पोलिसांच्या समोर उघड केले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जावेदकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की एक दिवस अब्बास माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी तुझे काम केले आहे, मी तुला पुन्हा मुस्कराशी ओळख करून दिली. आता तू मुस्कराला माझ्यासोबत संबंध ठेवायला सांग. पण मी नकार दिला. पोलीस अधीक्षक SP NP सिंह यांनी सांगितले की तपास आणि वैद्यकीय अहवालामध्ये हत्येची पुष्टी झाली आहे. या प्रकरणात महिलेच्या पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करून तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणामध्ये इतर पुरावे गोळा केले जात आहेत.